नमस्कार, श्री स्वामी समर्थ। कांचन्स किचनमध्ये आज मी बनवणार आहे स्टोर केलेल्या काजूंची भाजी, काजूच्या गरांची भाजी। चला आपण पाहू। हे पहा, हे काजूगर आहे, स्टोर केलेले होते। आता म्हणजे काजूचं सीजन चालू आहे, इकडे गरांना 1 वर्ष झाले। हे पहा, स्टोर करून ठेवले। हे असे सोलून घ्यायचे आहेत। आता असे आपण सोलून घेऊ। इथे मी सगळे गर सोलून घेतले। आता आपण धुवून घेऊ त्यांना। एकदा धुवून घेऊ। तर पाणी टाकून गॅसवर ठेवू आणि 15 मिनिटं शिजवून घेऊ। हे स्टोर केलेले गर आहेत, त्याच्यामुळे आपल्याला जास्त वेळ लागणार आहे शिजवायला, असे सॉफ्ट बनायला। ते ताजे गर असतात ते 5 मिनिटात शिजून होतात। त्याला चीक असतो, ह्याला पण चीक आहे, तो पण शिजल्यानंतर जाईल। चला आता आपण शिजवून घेऊ। गर शिजेपर्यंत आपण साहित्य बघू। इथे मी 4 कांदे कापून घेतलेत बारीक मध्यम आकाराचे। 1 टोमॅटो कापून घेतलाय बारीक। इथे अद्रक लसूणची पेस्ट घेतले 1 चमच। थोडंसं जिरे घेतले अर्धा चमच। कढीपत्ता घेतलाय। हळद घेतले। गोडा मसाला घेतलाय 1 चमच घेतलाय। धने घेतले बारीक चिरून। हिरवी कोथिंबीर। कांदा लसूण मसाला घेतलाय मी 1 चमच। लाल तिखट घेतले 1 चमच आणि चवीनुसार मीठ आहे। पण वाटण करायच्या अगोदर भाजी करून घेणार आहे, साधी सोपी सिंपल अशी मस्त। काजूचे गर आपले शिजले, पहा सॉफ्ट झालेत आता। हे पहा, अशा प्रकारे त्याचं पाणी निघतं, चीक असतो त्याला, ते आता फेकून द्यायचं आपल्याला। तर आपण भाजी करायला घेऊ। जर ओल्या काजूचे गर कसे स्टोर करून ठेवायचे असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा। लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मी कढई ठेवून घेतले, तेल टाकून घेऊ। मी 2 चमच तेल टाकणार आहे। हे बघा, हे चमच गरम होऊ द्या। जिरं टाकून घेते। तेल गरम झाले। लसूण अद्रकची पेस्ट टाकते, हलवून घेऊ आपण थोडीशी लालसर होऊ द्या। आता मी कांदा टाकून घेते आणि कढीपत्ता पण टाकते। आपण भाजून घेऊ लाल होईसारखं। थोडंसं लालसर असा कांदा आपला झाला की मग टोमॅटो टाकू। कांदा आपला थोडासा लालसर झालाय, आता आपण टोमॅटो टाकू। थोडंसं मीठ टाकू त्याच्यावर। टोमॅटो मऊ असा होईल, सॉफ्ट। तर आता टोमॅटो मऊ झालाय, कांदा पण थोडासा लालसर असा झालाय। तर आपण मसाले टाकून घेऊ। हळद टाकते अर्धा चमच। 1 चमच
मसाला घेतलेला तो टाकून घेते. लाल तिखट टाकते, 1 चमच घेतलेली, छोटावाला चमच घेतलेला मी. आणि हा कांदा लसूण मसाला टाकते, तो पण 1 चमच घेतलेला. हलवून घेऊ. मी इथे थोडं पाणी ओतून घेते. मी गरम करून घेतले थोडंसं. गरम पाणी ओतले की थोडासा लालसर सारखा मस्त असा कलर येतो पहा. आता आपण काजूचे गर टाकून घेऊ. हलवून घेऊ. मीठ टाकू चवीनुसार. परतून घेऊ एकदा. अजून थोडंसं पाणी टाकू. झाकण लावून घेऊ 2 मिनिटं. दोन मिनिटं झाले, झाकण काढू. आपल्या काजूची भाजी बघा झाले. तर आपण कोथिंबीर टाकून घेऊ. तुम्ही ओलं खोबरं पण किसून टाकला तरी पण चालेल. मिक्स करू. झाले आपली भाजी, काजूची भाजी. आता आपण काढून घेऊ. भाजी काढून घेऊ. काजू गरांची भाजी तयार झाले. पाय ते बिना वाटणची आपली भाजी छान चमचमीत अशी भाजी झाले, टेस्टी. हे बघा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.